म्हणून यांच्याविषयी बोलण्याचा पहिल्यांदा अधिकार आपल्याला आहे। म्हणून माझी विनंती आहे समाज बांधवांना की उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत हे सर्टिफिकेट रद्द झाले पाहिजे आणि उद्या संध्याकाळी किती वाजले तर हरकत नाही आपला GR निघला पाहिजे। आणि या दोन गोष्टी होणार नसतील तर परवापासून या राज्यातला एकही प्रस्थापित पक्ष, मग हे सत्तेतले तिन्ही भामटे आणि विरोधात बसलेले गंमत पाहणारे तिन्ही भामटे, एक साले कुत्रे आम्हाला तिथं भेटायला आले नाही। या साही पक्षावर जाहीर बहिष्कार आपण टाकायचा। फक्त याला अपवाद एक आहे, या 6 पक्षापैकी ज्या पक्षानं ज्या विधानसभेच्या जागेवर धनगराला उमेदवारी दिली तेवढ्याच विधानसभेच्या जागेपुरती आपल्या धनगराचा प्रचार करायचा। बाकी महाराष्ट्रात दुसऱ्या एकाही जागेवर दुसऱ्या पक्षाचा आणि त्या उमेदवारांचा प्रचार करायचा नाही। त्या ठिकाणी एकतर धनगर उमेदवार राहील, नाहीतर धनगरांच्या हिताचे, धनगरांच्या मताचे, धनगरांविषयी प्रेम असणारे उमेदवार असतील त्यांना मतदान करा, कुणालाही करा। या 6 पक्षांवर पहिल्यांदा बहिष्कार घाला। आणि मी कळकळीची विनंती करतो प्रत्येकाला, ही शपथ तुम्हाला उद्या घ्यावं लागत, आतापासून घ्यावं लागत। हे आमचं रक्त जळतंय, कुणाचा 8 किलो, 10 किलो, 11 किलो, 12 किलो वजन कमी झालं काय मजाकचा विषय नाहीये। ज्या लोकांनी 1 महिन्यापूर्वी आम्हाला पाहिलं होतं ना, त्यांना विचारा 1 महिन्यात काय फरक पडला यांच्यामध्ये। मग थोडी तरी तुम्हाला या गोष्टीची जाणीव वाटते का? आपल्या सोबत जे घडतंय, आणि 2 नंबरचा समाज, 2 नंबरची संख्या आणि एक बाई, आता ती बाईची जाते म्हणून तिच्याविषयी आदरानं बोलतो, एक बाई आमची अवकात काढायला लागली। एक सही करत नाही बाई, आणि या राज्यकर्त्यांना आमची भीती वाटत नाही थोडी? का वाटत नाही? अरे आमच्या भावनांचा खेळ मांडला ना। ही बाई म्हणते उद्या सह्या करते, ते मुख्यमंत्री म्हणतो उद्या GR काढतो। आमचे लोक तिथं काय हाल आहेत त्याला माहित। मुंबईमध्ये साहेब तिथं झोप आहे का? मुंबईमध्ये फिरणं, राहायची सोय नाही, खायची सोय नाही। या ऑफिसमध्ये जाऊन भिकाऱ्यासारखं बैस, त्या ऑफिसमध्ये जाऊन भिकाऱ्यासारखं बैस, या अधिकाऱ्याच्या पाया पड। बनसोडे साहेब तुम्ही फिरता आपल्याला माहिती आहे, त्या अधिकाऱ्याच्या पाया पड। हे अधिकारी